राम राम मंडळी. आत्मा मालिक रामकृष्ण हरी. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. स्पर्श परिसाचा या धार्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. पुढील सर्व धार्मिक भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करत चला. जय हरी. प्रथमतः पांडुरंग परमात्म्याला वंदन करून, सद्गुरू विश्वात्मक माऊलींना कोटी कोटी प्रणाम करून, अखंड विश्वातील साधू संत भक्तजन आणि वारकरी संप्रदायाला नतमस्तक होऊन मी सद्गुरू भक्त कांचन आजच्या 21व्या भागाला प्रारंभ करत आहे. आजचा विचार आहे, निरोगी जीवन ही सर्वात मोठी संपत्ती आहे, ती जपा. आणि विषय आहे, ध्यान म्हणजे काय. ध्यान म्हणजे काय आणि ध्यानाचे तुमच्या मनावर शरीरावर होणारे 15 परिणाम पहा. सुंदर असा अभंग आज घेतलेला आहे. ध्यान देवाचे करावे, ध्यान गुरूंचे करावे, हेच बरविवरावे आपले ठाई. तुकोराम महाराज म्हणतात, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की भक्तजन हो, ध्यानाचा महिमा फारच अनमोल आहे. भक्तांच्या हृदयामध्ये जोपर्यंत प्रभू परमात्म्याचे आणि गुरूंचे ध्यान हे नित्य घडत असते, शुद्ध भक्तीने ध्यान निरंतर होते, तोपर्यंतच ध्यानाद्वारे आत्मसाक्षात्काराकडे वाटचाल करून जन्म मृत्यूचे भवदुःख तोडून आपले जीवन कृतार्थ करता येते. तुकोबारायांनी सांगितलेला अर्थ जर आपण लक्षात घेतला तर इथेच आपल्याला ध्यान म्हणजे काय आणि ध्यानाने आपल्या मनावर आणि शरीरावर काय परिणाम होतात याचा अर्थ समजून येईल. मग आता ध्यान म्हणजे काय आपण पाहणार आहोत. ध्यान म्हणजे चिंतन, स्मरण, मनन. ध्यान हा शब्द संस्कृत भाषेतील ध्येय या धातूपासून निर्माण झाला आहे. धातू म्हणजे काय तर धातू म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप होय. ध्यान म्हणजे एकरूप होणे होय. ध्यानालाच मेडिटेशनही म्हटले जाते. ध्यान म्हणजे सतत काही ना काही विचार करणाऱ्या अस्वस्थ मनाला शांत करणे होय. आध्यात्मिकदृष्ट्या ध्यान म्हणजे मनाची एकाग्रता, हृदय प्रभू परमात्म्याच्या किंवा सद्गुरू माऊलींच्या नित्य स्मरणात चिंतनात टिकून राहून मन शांतीचा नित्य ठरलेल्या वेळेत स्वानुभव घेणे म्हणजेच ध्यान होय. ध्यान म्हणजे डोळ्याने जे पाहतो, जे मनपटलावर उमटले जाते, त्यास ध्यान असे म्हणतात. राहो आता हेची ध्यान, राहो आता हेची ध्यान, डोळा म्हणे लंपट. प्रभू परमात्म्याने म्हटलेलं आहे, माझे कोणत्याही प्रकारे भक्ताने ध्यान करावे, भक्ताला फायदा हा होणारच. ज्याने ज्याने जैसे ध्यावे, तैसे व्हावे कृपाळे, तुकोबाराय म्हणतात. ध्यान करण्याचे फक्त ठिकाणच पवित्र असून चालणार नाही, तर भक्ताचे मन ही शुद्ध, शांत, विकाररहित असणे आवश्यक आहे. मग आता भक्तजन हो, प्रश्न पडला असेल तुम्हाला की नेमके ध्यान म्हणजे काय बरं आणि ध्यान कोणाचे करावे. तर पहा, ध्यान हे आपणास आवडणाऱ्या गुरुमाऊलींचे किंवा देवाचे करावे किंवा गुरुमंत्रावर लक्ष केंद्रित करून शांत स्थितीचा अनुभव घेत ध्यान करावे. इथे 3 गोष्टी लक्षात घ्या बरं, की तुम्हाला जो प्रश्न पडतो नेहमी की ध्यान किंवा नामस्मरण नेमकं कोणाचं करायचं. तर ध्यान किंवा नामस्मरण हे तुम्ही गुरुमंत्र घेतला असेल तर त्या सद्गुरू माऊलींचं करा किंवा तुमच्या आवडत्या दैवताचं करा किंवा गुरुदेवांनी जो मंत्र दिलेला आहे त्या मंत्रावर लक्ष केंद्रित करून ध्यान करा, म्हणजे तुम्हाला शांत स्थितीचा अनुभव करून घेता येईल. कारण ध्यान करताना मनात विचारांचे चक्र थांबवण्याचा पूर्णपणे पुरेपूर प्रयत्न करावा लागतो. मन आधी शांत करून घेऊन मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा. मनाला त्यावेळेस अनेक गोष्टी कराव्या वाटतील. उदाहरणार्थ, ज्यावेळेस ध्यानाला आपण बसतो त्यावेळेस एक गोष्ट आपल्या मनात येते का हो,
विचार करू शकत नाही. आपलंच आपल्याला कळत नाही, की आपण ध्यान करायला बसलोय, की आपण विविध गोष्टींचा विचार करायला बसलोय. मग ध्यान करायला जर बसलो, तर आपल्या मनात अनेक विचारांचं काहूर माजतं. जसे की सुंदर पंचपक्वान्नाचं जेवण करावं, हॉटेलमध्ये जावं, जे पदार्थ डोळ्यासमोर दिसू लागतात, मग विचार नाही ते पदार्थ काय असतील आणि आपण त्याचा इथेच बसून स्वाद घेत असतो. कोणाला शॉपिंग मॉल दिसेल, कोणाला वेगवेगळ्या वस्तू, गाड्या, सोने, बंगले दिसतील आणि आपले शेतकरी बंधू असाल, तर शेतात आलेल्या पिकाला योग्य बाजारभाव मिळेल की नाही, भांडवल तरी सुटेल काय, गृहिणी असाल तर स्वयंपाक आज काय बनवायचा, असे अनेक विचार प्रत्येकाचे वेगवेगळे येत राहतील. पण लक्षात घ्या, याच वेळी काय करावे, तर एक सुंदर उपाय तुम्हाला सांगत आहे. प्रयोग करून पहा. नक्कीच आपणास ध्यान लागेल आणि गुरु माऊलींबरोबरच प्रभू परमात्माही या ध्यान भक्तीची नोंद केल्याशिवाय, घेतल्याशिवाय राहणार नाही. मग काय आहे तो उपाय बरं? जो संती वसविला ठावो, संतोषासी सावावे. जो संती वसविला ठावो, संतोषासी सावावे, मना होय उत्साहो धैर्याचा. ज्ञानोबरायांनी सांगितलेलं आहे. तर ध्यान करताना लक्षात घ्या, की सर्वात सुंदर मनाला सुख, शांती, समाधान कशात आहे, तर फक्त गुरुमाऊलींच्या आणि देवाच्या ध्यानामध्ये आहे. यापेक्षा या नश्वर जीवनात सुंदर आणि श्रेष्ठ असे काही नाही. मग असा विचार करा, की खरंच फारच सुंदर, संगीतमय, आनंदमय असे मनापासून ध्यान लागते. तुकोबाराय म्हणतात, की देवाचे, गुरूंचे ध्यानाने तर अनंत फायदे होतातच, पण देवाच्या साधू संतांच्या भक्तांचे जरी ध्यान केले तरी दुप्पट फायदा होतो. कारण त्यांच्या ध्यानात परमात्मा असतो आणि तुमच्या ध्यानात त्या परमात्म्याचा भक्त असतो. तुका म्हणे संता ध्याता परब्रह्माची आले हता. तुका म्हणे संता ध्याता परब्रह्माचे आले हता. याचा अर्थ असा आहे, अविनाशी देव अथवा संतांचे ध्यान करावे. सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी. सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी गोपाळ गवळणी खेळताती. गवळणींचे भगवंतावर असणारे प्रेम जरी आपण लक्षात घेतले तरी ध्यान लागेल. मग मी आता ध्यानाचा उपाय असा सांगितला, की तुम्हाला एखादे संत आवडत असतील, गुरु आवडत असतील किंवा देवाचा संतांचा एखादा भक्त आवडत असेल, तुम्ही त्याचं जरी ध्यान केलं तरी तुम्हाला ध्यान लागतंय हे लक्षात घ्या. ध्यानाची ही पहिली पायरी, अशी सुरुवात करा. मग ध्यानात प्रगती कशी करायची बरे? ज्यांचे ध्यान करायचे आहे ते ज्ञान पाहिजे आपल्याला, प्रेम पाहिजे त्याविषयी, सतत ध्यानाची प्रवृत्ती निर्माण झाली पाहिजे. सुरुवातीला प्रथम अर्धा तास, अर्धा मिनिट का होईना ध्यान लागेल. मग 1 मिनिट लागेल, 5 मिनिट लागेल, 10 मिनिट लागेल, अर्धा तास लागेल, 1 तास लागेल. असा वेळ वाढवत जाऊन शेवटी सतत ध्यान घडले पाहिजे. ध्यानाचा परिणाम एवढा घडावा की सर्वत्रच आपल्याला आपला देव आपणास दिसावा आणि मनशांतीचा स्वानुभव यावा. यास ध्यानाची प्रगती असे म्हणतात. भागवतात म्हटलेलं आहे, देह गेलिया तद्रुपता, होईल ते वचन वृथा, येणेची देहे येथे असता, तद्रुपता पाविजे. एकदा का ध्यानाची प्रगती झाली की सर्वत्रच प्रभू परमात्मा असल्याची जाणीव निर्माण होते. संपूर्ण चराचर हे प्रभू परमात्म्यानंच व्यापलेलं आहे ह्याची जाणीव निर्माण होते. गोविंद गोविंद केले लोकपाळ, चिंतने सकळ तुका म्हणे. गोविंद गोविंद केले लोकपाळ, चिंतने सकळ तुका म्हणे. गोकुळातील सर्वजण कान्हा कान्हा, कृष्णा कृष्णा, यशोदामाई म्हणायच्या लल्ला माझा लल्ला, असे करत करत सर्व गोकुळच हे गोविंद रूप झाले. यासाठी, हे पटवून देण्यासाठी, समजवून देण्यासाठी एक छोटासा दृष्टांत मी आपणास सांगत आहे. पहा, जेव्हा राम रावणाचे युद्ध चालू होते, हे युद्ध किती दिवस चालू होते?
तर 7 दिवस चालू होते असे माझ्या अभ्यासात आले, वाचण्यात आलेले आहे. रावण मात्र काही केल्याने मरतही नव्हता आणि शरणही येत नव्हता. तेव्हा मात्र सीतामाता त्रिजटेला विचारते, की "हे त्रिजटे, हा रावण शरणही येत नाही व मरतही नाही, का बरे?" यावर त्रिजटा म्हणाली सीतामातांना, की "घोटाळा असा झाला आहे माते, की रावणाच्या हृदयात आपण आहात व आपल्या हृदयात राम आहे. मग राम आपला आत्मघात कसा करतील बरं? लक्षात घ्या, रावणाच्या हृदयात आपण आहात आणि तुमच्या हृदयात राम आहे. मग राम आत्मघात भक्ताचा कसा करतील?" यावर सीतामाता म्हणतात, की "मग आता माझी सुटका होणारच नाही का?" यावर त्रिजटेने सांगितले, की "हे सीतामाता, प्रभू श्रीराम हे रावणास बाणाने हैराण करतील. मग एक वेळ अशी येईल, की रावण आपणास विसरणार, मग प्रभू श्रीराम बाण मारून रावणास ठार मारणार." अर्थात तसेच झाले आणि सीतामातांची सुटका झाली. यावरून ध्यान म्हणजे काय आपणास ज्ञात झालंच असेल. उदाहरणार्थ, जर एखाद्या भक्ताने हनुमंतरायांचे ध्यान केले तरी प्रभू श्रीरामांच्या ध्यानाचा फायदा होतो, कारण हनुमंतरायांच्या हृदयात राम राम आहेत. पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप, राम लक्ष्मण सीता रहित, हृदयी बसवू सूरभूष. तुलसीदासजींनी म्हटलेलं आहे, पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप, राम लक्ष्मण सीता सहित, हृदयी बसवू सूरभूप. तात्पर्य काय आहे, तर ध्यानाने स्वरूपता आणि मुक्ती प्राप्त होते. जीवच नाही तर देहसुद्धा ब्रह्मरूप होतो. मग आता आपण पाहणार आहोत, ध्यानाचे तुमच्या मनावर आणि शरीरावर काय परिणाम होतात हे आपण पाहणार आहोत. आणि हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल तसे तसे तुम्ही आवडीने ध्यान करू लागाल. बेनिफिट्स ऑफ मेडिटेशन इन मराठी. ध्यान केल्याने भक्तास साधकास मानसिक शांतता आणि समतोल यांची जाणीव होऊ लागते, ज्यामुळे तुमचे भावनिक कल्याण आणि तुमच्या एकूण आरोग्यालाही फायदा होतो. तुम्ही शांत होण्याकडे तुमचे लक्ष केंद्रित होऊन मानसिक ताणतणावही कमी होऊ लागतो. 2. ध्यान केल्याने दिवसभराचा ताणतणाव दूर होतो. त्यामुळे आंतरिक शांती, समाधान ही टिकून राहण्यास मदत होते. पर्यायाने दिवस आनंदी जातो. ध्यान केल्यामुळे साधकास अपार मनशांती, आरोग्य, अधिक शक्ती, सतत आनंदाचा स्वानुभव प्राप्त होत असतो. ध्यान करण्यामुळे शरीरातील अनेक रोगव्याधींची तीव्रता कमी होते, कारण ध्यानाने सकारात्मक भावना वाढीस लागून ताणतणाव कमी होत राहतो. 4. ध्यान केल्यामुळे आकलनशक्ती, स्मरणशक्ती आणि मनाची एकाग्रता वाढीस लागल्यामुळे कालांतराने स्मृती, शिक्षण, लक्ष आणि आत्मजागरूकता यासाठी जबाबदार असलेल्या तुमच्या मेंदूच्या क्षेत्रांना अधिकाधिक बळकटी येत असते. ध्यान करण्याची शांत जागा जर असेल तर टीव्ही, मोबाईल अशा गोष्टी मनावर परिणाम करणार नाहीत. पर्यायाने मग श्वासावर पूर्ण लक्ष केंद्रित होऊन, शरीर योग्य आसनस्थ होऊन मनापासून प्रभूंचे ध्यान लागते. 6. ध्यानाच्या अधिक प्रभावामुळे साधकांच्या शरीर प्रणालीमध्ये बदल घडतात आणि शरीराच्या प्रत्येक कणात अधिक प्राणशक्ती भरली जाते. हे आपल्याला स्वानुभवाने लक्षात येऊ लागेल. 7. रोज ध्यान केल्यामुळे चिंतामुक्त जीवनाचा शांत अनुभव येऊन चिंता, डिप्रेशन, दमा, कॅन्सर, डोकेदुखी, दडपण, दबाव या व्याधींची तीव्रता कमी कमी होत जाते. ध्यान करू लागल्यानंतर काही दिवसातच मनावरचा ताण आणि शरीराच्या व्याधी नष्ट होत आहेत, चिंतामुक्त जीवन होत आहे याचा अनुभव येऊ लागतो. 9. गीता तत्वानुसार ध्यान म्हणजे एक योग क्रिया आहे, विद्या आहे
आत्मानुशासन आहे. त्यामुळे मानसिक स्थिरता, मानसिक संतुलन, धैर्य आणि सहनशक्ती प्राप्त होते. 10. ध्यानाच्या सातत्यामुळे व्यक्तीच्या मनशांती आणि मस्तिष्कामधून तणाव, चिंता नष्ट होऊन शांततेचा अनुभव वाढीस लागतो. उदाहरणार्थ, रागाच्या भावनेच्या भरात "मी हे काय बोलून गेलो" असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा भावनिक मेंदूने वैचारिक मेंदूचा ताबा घेतलेला असतो. ध्यानाच्या अभ्यासाने वैचारिक मेंदू अधिक सक्रिय होतो व तो भावनेच्या आहारी न जाता किंवा न गेल्यामुळे विघातक, विखारी, विनाशक, विध्वंसक विचारांची, भावनाची तीव्रता कमी होऊन अनेक चांगल्या गोष्टी आणि चांगली कामे साधकाच्या हातून घडू लागतात. 11. ध्यानामुळे शरीराला, मनाला मिळणारा आराम हा गाढ झोपेमुळे मिळणाऱ्या आरामापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. आराम जितका जास्त गहन, तितके तुमचे काम जास्त गतिशील होते. म्हणून ध्यान करो, ध्यानी बनो. 12. ध्यानामुळे अनामिक भीती कमी होते व भावनात्मक स्थिरता वाढून आनंदाची प्राप्ती होते. 13. तीक्ष्ण मन आणि विस्तारित चेतना यांचा समतोल असेल तर प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता येण्यास मदत होते. 14. ध्यानामुळे वैयक्तिक परिवर्तन साधल्यामुळे स्वतःविषयी अधिक गोष्टी समजायला लागतात. त्यावेळी स्वाभाविकपणे आयुष्याचे रहस्य, विश्वाचे रहस्य जाणून घेण्याची इच्छा, उत्सुकता वाढते. तेव्हाच आत्मा हा विकसित होऊ लागतो. लक्षात घ्या, ध्यान केल्यामुळे आत्मा मालिक, आत्मशक्ती, आत्मा हा विकसित होऊ लागतो. 15. ध्यानाच्या सातत्यामुळे साधकाला समस्त सृष्टीशी सुसंगती कशी करावी ही प्रवृत्ती आणि वृत्ती वाढीस लागते. मन आकाशाची विशालता, शांतता, आनंदाने भरून जाते आणि मन शांत होते आणि याच गोष्टी शांतता, आनंदाने भरून जातात. तुम्ही वातावरणात पसरवता, म्हणजेच तुम्ही जिथे जिथे ध्यान साधक करतो त्या वातावरणामध्ये पॉझिटिव्ह अशा प्रकारच्या, काय म्हणू आपण त्याला, की पॉझिटिव्ह परिस्थिती निर्माण होते. म्हणजे सकारात्मक वातावरणाची निर्मिती आपोआप होऊ लागते व सृष्टीमध्ये सुसंगती निर्माण करता येते. तर अशा प्रकारे भक्तजन हो, ध्यानाच्या सातत्याने जीवन शांत आणि समाधानी होण्याचा अनुभव घेऊन पहा आणि मग लक्षात येईल की मन आणि शरीर यांच्यातील आनंद गुरुदेव आणि देव यांच्या कृपेस प्राप्त ठरला जातो. पण यासाठी ध्यान करावे लागेल. ध्यान करणे आवश्यक आहे आणि नुसतं ध्यान नाही तर त्या ध्यानाचे सातत्य असणे सुद्धा आवश्यक आहे. आपण सुरुवात तर करा ध्यान करायला, मग आपोआप हळूहळू ध्यानाचा वेळही वाढत जातो आणि आपल्याला ईश्वराचे, गुरुमाऊलींचे आशीर्वाद आणि स्वानुभवही येऊ लागतात. आत्मा मालिक. जय श्रीकृष्ण. भक्तजन हो, आजच्या ध्यान या विषयामधून मी आपणास अतिशय सोप्या पद्धतीने ध्यान का करावे, ध्यानाचे महत्त्व काय, ध्यान कोणाचे करावे आणि ध्यान केल्याने आपल्या मनावर आणि शरीरावर काय परिणाम होतात हे अतिशय सुंदररित्या आपणास पटवून दिलेलं आहे. शेवटी तुम्हाला देवाचे ध्यान करायचे, परमार्थात रमायचे की फक्त अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर असा फक्त संसारच करायचा आहे, हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. परंतु ध्यान करा आणि ईश्वराला प्राप्त करा. आत्मा मालिक. आजचे सार आहे, ध्यान करो ध्यानी बनो. तर भक्तजन हो, आजचा 21वा भागही आपणास आवडला असेल हे ग्राह्य धरून मला प्रत्येक भक्ताने या संतमय आणि शिवमय कार्यामध्ये प्रेरणा म्हणून पुढील अनमोल धार्मिक भाग पाहण्यासाठी स्पर्श परिसाचा या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून या पवित्र अशा धार्मिक भक्तिशक्तीच्या महायज्ञाचे एक भाग आपण व्हावे असे मला वाटते. आपली यूट्यूब फॅमिली वाढत चाललेली आहे, मोठी होत चाललेली आहे. या यूट्यूब फॅमिलीमध्ये असणाऱ्या
सर्व भक्तांचे आणि नवीन येणाऱ्या भक्तांचे मनापासून आभार आणि कोटी कोटी प्रणाम. आत्मा मालिक कृष्णं वंदे जगद्गुरु, कृष्णं वंदे जगद्गुरु. ध्यान करो ध्यानी बनो, हृदय मंदिरी जे मज पाहती, तयासी होय माझी प्राप्ती. जय श्री कृष्णा. राधे राधे. धन्यवाद. आत्मा मालिक. जय शिवराय. जय भारत. जय महाराष्ट्र. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.